स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या या चॅनेलवर। सर्वांच्या इच्छांची लवकरात लवकर पूर्तता हो ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। देव आज तुला म्हणत आहे, प्रिय बाळांनो, तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी मी दिली आहे। तुमच्यासाठी पुढील 25 मिनिटे खूप महत्त्वाचे आहेत। आपल्या नशिबाला आकार देण्यासाठी तुम्हाला ही संधी मी दिली आहे। देव आज तुम्हाला म्हणत आहे, बाळा, हरकत नाही, तुझी कितीही वाईट वेळ असू देत, तुला कितीही अडकलेले वाटू दे, मी तुझ्या भेटीसाठी आलो आहे। तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत हे मला माहिती आहे। तू निराश आहेस हेही मला माहिती आहे। पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस आज कायम राहणार नाही। आता सर्व काही बदलणार आहे। तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास राहू दे। काळजी करणे थांबवा। माझी तुझ्यासाठी खास योजना आहे, ती तुमचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे। जे तू खूप प्रयत्न केले आहेस आणि तुझी प्रगती मार्गी लागणार आहे। तुझे आशीर्वाद आजच तुला मिळणार आहे। देवाचा तुझ्यासाठी खास संदेश आहे, तू आता घाबरू नकोस। कधी कधी लोक घाबरतात कारण त्यांना कुठे जायचे आहे किंवा पुढे काय करायचे आहे हे माहिती नसते। पण जेव्हा आपण हरवतो तेव्हा देव आपल्याला नक्कीच आपला मार्ग दाखवतो। तुम्ही कुठल्याही मार्गाने जात असाल आणि तुम्हाला चुकल्यासारखे वाटत असेल तर फक्त स्वामींना हाका द्या। तुम्हाला स्वामी तुमचा योग्य मार्ग नक्कीच दाखवून देतील आणि तुमच्यासाठी असे मौल्यवान काम करेल की ज्याचे कधी तुम्ही अपेक्षाही केली नाही। स्वामींचा तुमच्यावर खूप प्रेम आहे। ते प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा। स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हा चॅनल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच आहे। तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं। विश्वास असेल तरच करून घ्या सबस्क्राईब आणि चुकता शेअर करा। तुमच्याकडून खूप मोठी स्वामी सेवा घडून येईल आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आजच पूर्ण करतील। स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला वाटते की तुम्ही आता निश्चित राहा। तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आज आश्चर्याच्या कृती करणार आहे, कारण परमेश्वर या क्षणी तुमच्या प्रार्थना मनःपूर्वक ऐकता आहे आणि तुझी प्रार्थना आज रात्रीपर्यंत पूर्ण होणार आहे। बाळा, आता डोळ्यातील अश्रू पुसून टाक, कारण परमेश्वर स्वतः तुझे भोग संपवणार आहे। तुला खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो, तेव्हा काळजी करू नका, कारण देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल आणि तुमचे अश्रू आनंद अश्रूंमध्ये बदलणार आहेत। आज देव तुम्हाला सांगत आहे की हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुम्हाला अमर्याद संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी देऊन टाकणार आहे। ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज रहा, कारण देवाचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल। नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्या अश्रू, प्रार्थना किंवा वेदनाकडे कधीही दुर्लक्ष करत नाही। तो पाहतो, ऐकतो आणि लवकरच तुमच्या भयंकर दुःखातून तुमची सुटका लवकरात लवकर करत असतो। देव म्हणतो, मी आता तुम्हाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करीत आहे
आणि योग्य मार्गावर शिक्षित करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला माझ्याकडून मौल्यवान सूचना आणि योग्य शिकवणी मिळत आहे. बाळा, तुमचा शेवटपर्यंत विश्वास असाच कायम ठेवा. देव तुम्हाला कुठल्याच गोष्टींमध्ये कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ देणार नाही. तुमच्याही स्वामीवर विश्वास वाटत असेल तर स्वामी आई, होय, मी सहमत आहे अशी कमेंट करा. बाळा, मी तुला सांगतोय, तुला वाटत आहे की हे अशक्य आहे, पण मी तुझ्याकडे काही प्रार्थना देत आहे. ते तू स्वीकार कर. देव म्हणतो, मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. तुमचे डोळे उघडे ठेवा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग त्यावेळी चांगल्या प्रकारे समजून येतील आणि तुमच्या बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिले जाईल. देव तुम्हाला ओळखतो, देव तुमचे ऐकतो, देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुमच्यासाठी आहे. तू खूप धन्य आहेस, देव तुझ्यावर प्रेम करत आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास, स्वामी माऊली, मला अशीच साथ देत रहा अशी कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून पुण्याचे काम घडवून घ्या. देव म्हणतो, तुम्हाला हवी असलेली नोकरी आता येत आहे. तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा. धार्मिकतेमुळे तुमचा जो छळ झाला आहे तो मी आज मिटवणार आहे, कारण तुम्ही धन्य आहात. तुमच्यासाठी स्वर्गाचे राज्य मी तयार करत आहे. जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा तुमच्यातलं थोड त्या बिचाऱ्या गरिबांना द्या. तसं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा जास्त साठा पाठवित आहे. तुम्ही जितके दान केले आहे त्यापेक्षा डबल मी तुम्हाला देत आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, मागत रहा आणि तुम्ही जे मागेल ते तुम्हाला नक्कीच मिळेल. शोधत रहा, तुम्हाला ते नक्कीच सापडेल. मागत रहा, छोटावत रहा. तुमच्यासाठी मी दार उघडी केली आहे. जो दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो त्याला मी खूप काही देतो. तुला योग्य आहे ते, बाळा, तू कर, परंतु वाईट कधीही करू नकोस, कारण वाईटाने कोणाचे चांगले तर होत नाही, परंतु तुझ्या पापांमध्ये एक भर नक्कीच पडते. देव म्हणतो, तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही. आशीर्वाद येत आहेत, त्यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने ते स्वीकार करा, कारण मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही. देवाने या जगावर एवढी आश्चर्यचकित केली आहे की त्याने त्याच्याकडे असणारे सर्व काही भक्तांना भरभरून दिले आहे. कारण जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा कधीच नाश होत नाही. उलट त्याला अनंत काळाचे जीवन मिळते. बाळांनो, तुम्हीही स्वामी जीवनात येऊन पहा. तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी तुमच्या जीवनाचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. या जगात तुम्हाला त्रास होतोय, पण हे मनावर घ्या की जगावर मात केली आहे. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. फक्त देवावर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी सर्व काही चांगलेच करत आहे. फक्त प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच योग्य संधी देत आहेत. ते स्वीकारून आनंदी जीवन जगत रहा.
आज स्वामींकडे हवे ते मागा आणि स्वामींना शरण जा. विश्वाला त्याचे कार्य करण्यासाठी व्यतिरिक्त करा. विश्वास ठेवा, तुम्ही सुरक्षित आहात आणि तुमची परिस्थिती बदलेल. तुम्हाला तुमची तयारी मिळवण्यासाठी देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे. लवकरच तुमची इच्छा पूर्णत्वात येणार आहे, पण नामस्मरण करणे सोडू नका. तुमच्या आयुष्यातील कचरा संपला आहे. तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. सकारात्मक बदल होणार आहे आणि तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल. आणि नक्कीच तुम्ही प्रार्थना पूर्ण होईल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चुकता शेअर करा. भाग्यवंत ठराल. आता लवकरच तुम्ही तुमच्या जीवनात नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. घाबरू नका, कारण आम्ही सोबत असताना घाबरण्याचे काही कारण नाही. तुम्ही तुमच्या मनाला सांगा, हे मना, तू आता निशंक हो, निर्भय हो. स्वामी बळ आहे पाठीशी. सर्व काही चांगलेच होणार. उगाची भीऊ नकोस. तुम्ही फक्त सकारात्मकतेने आपल्या कर्माकडे वाटचाल करा आणि मग ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे, तो भूतकाळात काय घडलं याचा विचार करता, वर्तमान आणि भविष्य काळाचा विचार करून पुढे जात असतो. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे, ते आयुष्य जगा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, तो तुम्हाला घडवत असतो. तुम्हाला एक नवीन अनुभव, एक नवीन शिकवण देत असतो. म्हणून आयुष्यातल्या प्रसंगाला घाबरू नका. त्यांना सामोरे जा, त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. कुणास ठाऊक, तो प्रसंग तुमच्या आयुष्यातला ट्रेनिंग पॉइंट ठरू शकतो. जगात यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेल आणि नसेल तर मी निर्माण करेल, असा विश्वास स्वतःवरती असायला हवा आणि कृतीमध्ये उतरवायला हवा. मग मी तुम्हाला मदत नक्कीच करेन. फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी असू द्या. तुम्ही कष्ट करायला तयार असाल तर होय स्वामी, मी तयार आहे, असे टाईप करा. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीणच असते. स्वामींनी आजवर इथवर सुरक्षित आणले, पुढेही नेतील यावर विश्वास ठेवा. आपली इच्छा पूर्ण होणार यावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धापुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवे लावायचे स्वप्न पहा. नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय, स्वामी आईवर विश्वास आहे, असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. या ब्रह्म एक्स परम चैतन्याची शक्ती आहे, ज्याला आपण श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतो, आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. मानवाला वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करू शकते. सहमत असाल तर होय, मी सहमत आहे, असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आणि चुकता शेअर करा. आयुष्यात काहीही नसले तरी चालेल, पण ब्रह्मांड नायक श्री स्वामींचा हात डोक्यावरती असायलाच हवा. मग काही मागायची गरज नाही. कुणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही. मग आयुष्य सुख, आनंद, समृद्धीने भरून जाईल. कोणतेही कामानिमित्त घराबाहेर पडताना स्वामींना सांगितल्याशिवाय घराबाहेर पडू नका. स्वामींना सांगून घराबाहेर पडा आणि नवीन दिवसासाठी स्वामींना धन्यवाद द्या. तुमचे काम नक्कीच पूर्ण होणार.
काम होत नाही म्हणून सर्व सोडून द्यावं असं नाही. विश्वास ठेवा, जे आता घडत आहे त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येणार आहेत. तुमच्या स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच डोळे बंद करून माझ्यासोबत स्वामींना प्रार्थना करा. तर मग चला आज स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्थ, तुझ्या नामाचा महिमा इतका आघात आहे, कदाचित तुला सुद्धा माहीत नाही. या नामाने तुझ्या सगुण स्वरूपाचे दर्शन होतेच, पण तुझ्या निर्गुण रूपाचा अनुभव सुद्धा होतो. हे समर्थ, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस. आम्ही सर्व तुझे बाळ आहोत. तू आमची सत काळजी करतोस, आम्हाला संकटातून वाचवतोस. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा सत अनुभव देत राहतोस. स्वामी, आजवर मला जे दिले ते तुमचेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तू मला भरपूर दिले आहे. राहिलेल्या आयुष्य सुद्धा तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती व चांगल्या आरोग्याने भरलेले असेल. माऊली, तुझा आशीर्वाद दे आणि नामस्मरणाची ताकद दे. तुझी सत आठवण होऊ दे. हे ब्रह्मांड नायक, माझे स्वामी माऊली, तुला अनंत कोटी धन्यवाद. असेच तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू दे. या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल. जो भगवंतावर प्रेम करतो त्याला रडायची वेळ कधीच येत नाही. खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल, पण खोट बोलून कोणाला सुख देऊ नका. भक्तांनो, स्वामी म्हणतात, अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणून देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. माणूस साधू नाही झाला तरी चालेल, संतही नाही झाला तरी चालेल, पण माणूस व्हा. तुमच्या आयुष्यात चांगले बदल होण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा किंवा ऐका. स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. भक्तांनो, स्वामी म्हणतात, या मतलबी दुनियेत वावरताना जरा सांभाळून रहा. कलियुग नाही, मतलबी युग चालू आहे. जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते, तर गलिच्छ आणि घाणेरडे विचारांची लाज का वाटू नये. आमची साथ मिळवण्यासाठी अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेवा. मग तुझ्याकडे जो कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. भक्तांनो, स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि चुकता शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आई वर विश्वास आहे असे टाईप करा. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल आणि मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. कर्म एक अस्म रेस्टॉरंट आहे, जेथे ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथे आपल्याला तेच मिळते जे आपण शिजवलेलं असतं. एखाद्याला सोडून जाताना मागे पाहावसं वाटलं तर पुढे जाऊच नाही. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधी बदलतही नाही. एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच की जसं जसं आपण मोठे होत जातो तशा आपल्या चुका फोडल्या जात नाहीत.
तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार. सुख हवेच आहे असा अट्टाहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेला आहे. जसे दुधात साखर लपलेली असते तसेच तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल. असं म्हणतात, काळजी करणारी माणसे भेटायला भाग्य लागते आणि अशी माणसे भेटली आहे हे कळायला जास्त भाग लागते. आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करा, म्हणजे इतरांना दोष देणार नाही. आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. नियती कितीही चांगली असू द्या, दुनिया आपल्या देखाव्यावरून आपली किंमत ठरवते. आणि आपला देखावा कितीही चांगला असू द्या, तो परमेश्वर आपली नियत ओळखून फळ देतो. आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईट कचरा असेल तो आपोआप किनाऱ्यावर लागेल. तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हा चॅनल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच आहे. नक्कीच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं. विश्वास असेल तरच करून घ्या सबस्क्राईब आणि चुकता शेअर करा. तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा, आपले दुःख सांगून, अशा वेळी समज, मला खरा त्रास तू आता देत आहे. काही सांगून जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर रहा, कारण तुला मनात माझे प्रतिबिंब दिसेल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस. आपल्या निर्णयावर ठाम रहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव. कोण आयुक्त नसल्यास मला सांग, माझ्याकडून जे त्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. नामस्मरण कधी कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाही अर्थ नाही. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा आम्हाला हाका मारत नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देत असतो. तसेच तुम्ही स्वतःबद्दल काही बोलू नका. फक्त उत्तम कर्म करत राहा. यानंतरच लोक तुमचा परिचय सर्व जगाला कळून देतील. अडचणी जीवनात नसतात, मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला, तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. बाळा, मला तुझी काळजी नाही, तर तुझ्याविषयी प्रेम आहे. तुला मार्ग दाखवायला मी सदैव तयार असतो. फक्त मला हाक मार. तुला भीती वाटत असेल, कुठलाही मार्ग दिसत नसेल, तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने माझ्याशी संवाद साधत रहा. वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरून जाऊ नको. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होत. शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या कारण निमित्त बनतात. सब्बींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र बनते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, यातून आपले भविष्य घडते. ध्येय साधने किती कठीण असेल तरीही जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. जे कर्म करत नाही तेच कायम नशिबाला दोष देतात.
यांच्याकडे तक्रारीचा कायम भीक लागलेला असतो. हातावरील रेषांमध्ये दडलेले भविष्य पाहू नका. त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि स्वामींचे मुखात ना असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करता. कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चुकता शेअर करा. कोणाला आपले करायचे असेल तर मनाने करा, केवळ मुखाने करू नका. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नको. आचार विचार घराची आखणी आहे. घराचा पाया थोर माणसे घराच्या भिंती आहे. सुख हे घराचे छत आहे. जिव्हाळा घराचा कळस आहे. माणुसकी तिजोरी आहे. आपापसात प्रेम ही भांडवलत आहे. नामस्मरण इथला आत्मा आहे. चिंता तुला सतावत असेल, भीती तुला त्रास देत असेल, तेव्हा घाबरू नको. पळ काढू नको. मी तुझाच आहे. प्रत्यक्ष आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना, असे सांग. माझ्यावर प्रेम आहे, तर माझ्या विचारांचे पालन कर. कोणी तुझे काही बिघडू शकणार नाही. नित्य माझे नामस्मरण कर. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर आपल्या ताटातले दुसऱ्यांना देण्यात खरे समाधान आहे. ही नियती आहे. हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमी देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मला आज गमावले. अति उच्च शिखरावर पोहोच, पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही, तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून. माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही. माझे सच्चे भक्त कोणाला दुखावत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोर स्वामीच आहे. जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्वार्थ प्रेम करतात, या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो. तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चुकता शेअर करा. समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही. समाधान सारखे कुठलेही सुख नाही. श्रीमंतीचा गर्व करू नका. स्वाभिमानाने जगामीपणा सोडा. सर्वांशी प्रेमाने वागा. थोरा मोठ्यांचा आदर करा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमविले, काय जमविले, कधीतरी मातीमोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी सुखासाठी कोणापुढे हात पसरू नको. उगाच वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुहकाची दोन हात कर. चांगली वेळ नक्कीच येईल. तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. वर्तमानात असताना मात्र तू स्वतः निस्वार्थ कर्म कर. कोणाच्या आशेवर मद्दीवर अवलंबून राहू नको, कारण त्या रोपावर येणाऱ्या